भाजपच्या जनआक्रोश मोर्चात वाद घालणाऱ्या त्या महिलेच्या अडचणी आता वाढत आहेत. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते हिने त्या विरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान नारी शक्ती वंदन तसंच मतदारसंघाची पुनर्रचना करण्याबाबतची दुरुस्ती विधेयके नामंजूर झाल्याने भाजपने मुंबईत जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चात भाजपचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. तसंच भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या मोर्चात सहभाग नोंदवला होता. परंतु हा मोर्चा एका महिलेमुळे विशेष चर्चेत आला. फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या एका महिलेने मोर्चेत येऊन मोठा राग व्यक्त केला होता. रस्ता मोकळा करा म्हणत तिने मोर्चेकरांना सुनावलं होतं. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांना देखील त्या महिलेने खडे बोल सुनावले होते. ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? Get out of here! Did you not understand? Did you not understand? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. There is an empty ground there. Go shout there. Now. Get out now. Fuck off. दरम्यान आता या महिलेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महिलेने अपमानास्पद आणि आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा करत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते हिने वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान एक महिला आपल्या मर्सिडीजमधून उतरून रस्त्यावर अपमानास्पद शब्दांचा उपयोग करते. तू कोण आहेस, शांत बस, माझ्याशी तू बोलू नको अशा शब्दांचा त्या महिलेने उपयोग केला. हे शब्द फक्त अपमानास्पदच नाही तर हे शब्द देशाला मागे घेऊन जाणारे आहेत असा दावा झेन सदावर्ते हिने केला आहे. तसंच मी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत FIR दाखल करून तत्काळ कारवाई करावी अशी मागणी मी केली आहे. एंटाइटल्ड महिला एक लेडी अपने मर्सिडीज में से निकल के आके वर्ड्स यूज करती है, डेरोगेटरी वर्ड्स टू ब्रेक डाउन कॉन्स्टिट्यूशनल मैकेनिज्म यूज करती है. शट अप, गेट आउट, डोंट टॉक टू मी. ये वर्ड्स जो सिर्फ इंसल्टिंग नहीं है बट देश को एक स्टेप पीछे ले जाने वाले वर्ड्स हैं कि मैंने कंप्लेंट फाइल की है एंड आई हैव रिक्वेस्टेड द पुलिस ऑफिसर्स to lodge an FIR and take actions. त्यामुळे आता भाजपच्या आंदोलनात वाद घालणाऱ्या महिलेसोबत नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.